सरकारच्या विरोधामध्ये आयटक ही संघटना आहे आणि याच आयटक संघटनाला अनेक संघटना ज्या कामगार संघटना त्या जुळल्या होत्या आणि त्या आंदोलन संविधान चौकात बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर ते आंदोलन करत होते। पण अचानकपणे पोलिसांना चकमा देऊन त्या सगळे संविधान चौक आहे त्या संविधान चौकात रस्ता रोको आंदोलन करताय। अनेक या महिला कर्मचारी आहेत, तुम्ही बघू शकता की हे संविधान चौक यांनी तिथे रस्ता रोको केला आहे। काय नेमकं यांच्या मागण्या आहे आपण यांच्याकडून समजून घेऊया। बघू शकता तुम्ही की आताच एक पोलीस व्हॅन जी आहे तुम्ही पाहू शकता त्या पोलीस व्हॅनमध्ये जेल भरो आंदोलन सुरू आहे आणि अनेक अशा महिला आहेत त्या इथे थांबल्या आहे। आपण काही महिलांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू। ताई तुम्ही कुठून आल्या? आम्ही पारडीवरून आलो। काय तुमच्या मागण्या होत्या की तुम्ही त्या रस्त्यावर तुम्हाला उतरावं लागलं? मोदी सरकार आमच्या मागण्या पूर्ण करत नाही आहे म्हणून आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं आणि आमच्या नियमित मानधन मिळत नाही। 4-4, 6-6 महिने मानधन आमचं स्थगित ठेवतात केंद्राचं आणि आमचं 2024मध्ये जे केंद्राने 1500 रुपये वाढ केली आहे ती अद्यापही त्याचा GR निघाला नाही म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत। आणि कामाच्या भर आहे, आम्हाला ऑनलाईन कामे तेवढे जमत नाही आहे। तर सरकारचे अशी आहे का ऑनलाईन कामाशिवाय होत नाही, पण आम्हाला ते ऑनलाईन कामे जमत नाही तेवढे। तुमच्या मागे अनेक कामं लावून दिल्या जातात, अंगणवाडीचंही कामं लावल्या जाते, आशा वर्करचंही कामं लावल्या जाते, मतदानाचे PSIRचे काम आमच्याच मागे आहे। BLOचे कामं पण आमच्या मागे लावले आहे। आम्हाला आता हे काम करावं का ते काम करा, आम्हाला दवाखान्याचे कामं, BLAचे कामं, बालमृत्यू वगैरे झाले तर मग आम्हाला ते वरून हे येते, प्रेशर येते। त्याच्यामुळे आम्ही एवढं डिप्रेशनमध्ये गेलेलो अशा की खूप म्हणून आम्ही ह्या रस्त्यावर उतरलेलो आहोत। तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे यांच्या मागणी आहे। यांचं असं म्हणणं आहे की आमच्या मागे केंद्र सरकार असो राज्य सरकार असो ह्या अनेक कामं आमच्याच मागे लावून देतात। आता हे SIRचं काम सुरू आहे तर SIRचं कामसुद्धा हे आमच्याच मागे लावलं आहे। जन्ममृत्यू असो किंवा इतरही ज्या काही गोष्टी असो आरोग्यविषयक असो त्या सगळ्या आमच्या मागे लावल्या जाते। आम्हाला डिप्रेशनमध्ये आम्ही नैराश्य वातावरणामध्ये जगतो आम्ही। या सगळ्यांचं असं मागणं आहे आणि याच मागण्याच्या विरोधामध्ये हे सगळे आज रस्त्यावर उतरले आहे। सुरुवातीला आपण पाहिलं असेल की संविधान चौकात तिथे नारे निदर्शने केले आणि मग अधिक आक्रमक होत पोलिसांना चकमा देत हे संविधान चौक इथे उतरले, इथे रस्ता रोको आंदोलन केलं आणि त्यामध्ये त्यांना अनेकांना इथून जेल भरो आंदोलन करण्यात आलं आणि अनेकांना पोलिस हे आपल्या व्हॅनमध्ये घेऊन गेले। काय नेमक्या आणखी मागण्या आपण अनेकांशी जाणून घेऊया। ताई तुम्ही सांगा, काय सांगाल तुम्ही कुठल्या मागणीला घेऊन तुम्ही इथे संविधान चौकात आले आहे? जे काही आमच्या मागण्या आहेत ते पूर्ण झालेल्या आहेत। पेमेंट बरोबर मिळत नाही, 6-6 महिने होऊन जातात तरी आम्हाला पेमेंट नाही। कुठले कामं तुमच्या मस्तकी मारल्या जाते? BLOचे काम रद्द केले पाहिजे आणि खूप जास्त प्रेशर देतात BLOच्या कामासाठी। BLOचे काम रद्द केले पाहिजे आणि आम्हाला आमचं मानधन वेळेवर मिळालं पाहिजे। मानधन तुम्हाला वेळेवर मिळत नाही। तुम्ही पाहू शकता की प्रत्येकाचा याच पहिल्या ज्या महिला कर्मचारी आहे जे अंगणवाडी सेविका आहे त्यांचं एकच म्हणणं आहे की आमच्या मागे राज्य सरकार असो केंद्र सरकार असो अनेक कामं लावून देतात। जसं आता BLOचं काम हे खूप क्रिटिकल काम असून सुद्धा आमच्या मागे ते लावल्या जाते। अनेक कामं आहेत त्या मागण्या आमच्या आणि मानधन मोठं आहे, मानधन आम्हाला मिळत नाही आहे, वेळेवर आम्हाला मानधन दिल्या देत नाही। आम्ही नैराश्य जीवनामध्ये येऊन शनी कामं करतो। काय सांगाल, काय मागणी आहे तुमची? पगार वाढ झाला पाहिजे आणि आमच्या ज्या मागण्या त्या पूर्ण झाल्या पाहिजे। हो, पगार या लोकांचा वेळेवर मिळत नाही आणि पगार वाढत होत नाही आहे। याच सगळ्या सर्व मागण्याकरिता आज तुम्ही पाहिलं असेल की आयटक ही संघटना आहे, ही महिलांची संघटना आहे की तुम्ही पाहू शकता की या लोकांनी आज अनेक वर्षापासून हे आंदोलन करताय पण यांच्या मागण्या रास्त असून सुद्धा हे लोक या आपल्या मागण्या राज्य सरकार असो केंद्र सरकार असो ह्या पूर्ण करत नाही आणि त्याच मागण्याला घेऊन आज हे रस्त्यावर उतरले आहेत आणि अधिक आक्रमकपणे हे रस्त्यावर उतरले आहे। संविधान चौक यांनी रस्ता जाम केला होता आणि त्यांना अनेकांना त्याचे जरी या लोकांना कड सोसावी लागली असतील, ट्रॅफिक जरी थांबला असेल पण यांच्या ज्या रास्त मागण्या आहेत त्या रास्त मागण्या ह्या केंद्र सरकार व राज्य सरकारने पूर्ण केल्या पाहिजे हे त्या लोकांचं म्हणणं आहे। आपण आणखी आपल्या सोबत काही महिला अंगणवाडी सेविका आहे, ताई काय सांगाल कुठल्या मागणीला तुम्ही घेऊन रस्त्यावर उतरले? आम्हाला पेमेंट वेळेवर होत नाही
आणि आम्हाला म्हणजे वेळेवर काम जे जे पाहिलं ते काम आम्हालाच सांगतात. कामे सांगतात पण मानधन देत नाही. नाही, मानधन वेळेवर देत नाही. मानधन वाढ होत नाही. मानधन वाढ होत नाही आणि कामं जे आले ते आमच्याकडे आणतात. बीएलओचे कामं तुमच्याच मागे लावली. आमच्या मागे लावले पण आम्ही करत नाही. कोणते कोणते काम आहेत जे तुम्हाला करावे, केंद्र सरकार असो राज्य सरकार असो तुमच्या मस्तकी मारून देतात? कुठलं काम आलं की त्यांना अंगणवाडी, आशा, स्त्री परिचारिका बस हेच दिसतात. जे मानधनी कर्मचारी आहे ते सरकारला दिसतात. ज्यांना पूर्ण वेतन आहे ते सरकारला दिसत, पण आम्हाला जेव्हा मानधन देताना या सरकारची जेव्हा वेळ येते तेव्हा त्याचे हात मागे जाते, आम्हाला तो देत नाही. तसं तर कामदार विरोधी आणि 24 तास आमच्याकडनं 4 तास म्हणतात पण 24 तास आमच्याकडनं काम करून घेतात. तुम्ही पाहू शकता की 4 तासाचं बोलून 24 तास आमच्याकडून कामे करून घेतात, पण आमच्या जेव्हा मानधनीचा वेळ येते तो 3-3, 4-4 महिने आम्हाला मिळत नाही. इतकंच नाही तर आमच्या मानधनीमध्ये वाढसुद्धा करत नाही. याच सगळ्या मागण्याकरिता हे तुम्ही पाहू शकता की माझ्या मागे ज्या कर्मचारी आहे, थोडा वेळा आधी तुम्ही संविधान चौकात इथे त्यांनी नारे निदर्शने केले होते आणि अधिक आक्रमकतेपणे संविधान चौक हा त्यांनी जाम केला होता. मी परत ती गोष्ट सांगतो तुम्हाला की ही आक्रमकता यांच्या मागण्या करण्याकरिता आणि ह्या सर्व रास्त मागण्या आहे. 4 तासाचं काम आणि 24 तास त्यांच्याकडून करून घेतात. या सगळ्या मागण्याकरिता मानधनात वाढ होत नाही, मानधन वेळेवर मिळत नाही, या सगळ्या रास्त मागण्या आहेत त्यांच्या आणि त्याच मागण्याकरिता हे या संविधान चौकात नारे निदर्शने करतात. आणि आपल्या हे बघू शकता की तुम्ही अधिक आक्रमकपणे या सगळ्या महिला आहेत. काय सांगाल तुम्ही, कुठल्या मागणीला घेऊन इथे आल्यात? मी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिचय संघटनेचे राज्याध्यक्ष मंगला मेश्राम. महिला परिचय हे आरोग्य विभागासारख्या ठिकाणी काम करत आहेत आणि या ठिकाणी फक्त या महिलांना 6,000 फक्त आता 26 एप्रिलपासून मिळत आहेत. ते पण वेळेवर मानधन होत नाही. आज 6 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये मानधन होत नाही आणि काम दिवसभर लावल्या जातो, PSCला ड्युटी लावल्या जातो. मग ह्या महिलांनी काय करायचं? जर या सरकारनं न्याय देणं शक्य होत नसेल तर यांनी राजीनामा द्यावा आणि घरी बसावं. तोपर्यंत आमचा संघर्ष चालू राहील. जोपर्यंत महिलांना न्याय मिळत नाही, जोपर्यंत महिलांना किमान वेतन मिळत नाही, तोपर्यंत महिला शांत बसणार नाही. म्हणून सरकारने लक्षात घ्यावं आणि या महिलांना न्याय द्यावं. नक्कीच महिलांना न्याय मिळावा म्हणून या सगळ्या आज रस्त्यावर उतरले होते आणि तुम्ही पाहू शकता की आता पुन्हा संविधान चौकात हे लोक आले आहेत. संविधान चौकात पुन्हा नारे निदर्शने करतील आणि यांचा एक हा 5 लोकांचा जो ग्रुप आहे तो जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतील. कॅमेरा पर्सन अजित जोगीसह मी सुदर्शन बागडे, 6 न्यूज 24.